काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले। मंगळवारी सायंकाळी उरीतील कमलकोट परिसरात नेहमीच गस्त घालत असताना झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली। या दुर्दैवी घटनेमुळे गोंडोली गावासह संपूर्ण शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे। लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरी सेक्टरमधील कमलकोट भागात भारतीय सैन्याचे जवान नेहमीच गस्त घालत होते। यावेळी अचानक जोरदार स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की जवान विक्रम चव्हाण गंभीर जखमी झाले। घटनेनंतर संपूर्ण परिसरात उच्चस्तरीय सतर्कता वाढवण्यात आली। सहकारी जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचाव कार्य सुरू केले। गंभीर जखमी अवस्थेतील विक्रम चव्हाण यांना हेलिकॉप्टर आणि विशेष लष्करी वाहनाच्या सहाय्याने श्रीनगर येथील बदामी बागेमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शर्थीचे उपचार केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास भारतीय लष्कराकडून सुरू करण्यात आला आहे। देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या विक्रम चव्हाण यांच्या बलिदानामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न बाळगणारा धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ युवक म्हणून त्याची ओळख होती। त्याच्या शौर्यपूर्ण बलिदानाने गोंडोली गावाला अभिमान वाटत असला तरी त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सध्या ते उरी सेक्टर 8 RR युनिटमध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात पत्नी रुपाली विक्रम चव्हाण, 2 वर्षाची कन्या वीरा, भाऊ सागर, 3 विवाहित बहिणी आणि वडील बाळकृष्ण चव्हाण असा परिवार आहे। काही महिन्यापूर्वीच त्यांची आई छाया चव्हाण यांचे निधन झाले होते। त्यामुळे या दुःखद घटनेने कुटुंबियावर दुहेरी आघात झाला आहे। शहीद विक्रम चव्हाण यांचे पार्थिव शुक्रवारी 12 जून 2026 रोजी गोंडोली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अंतिम निरोपासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर आज आमचा सगळा गाव लहानापासून थोर मोठ्यापर्यंत या ठिकाणी 2-3 दिवस ह्या सगळ्या दुःखाचं डोंगर पाठीवरती मारून आज या ठिकाणी आम्ही सर्वच मंडळी दिवस रात्र या ठिकाणी थांबून आमच्या वीर जवानांचे जे आपले कराडचे वीर जवान याच्यामध्ये त्यांच्यासोबत होते ते या ठिकाणी त्यांनाही वीर मरण आलं। तर या दोघांनाही आपल्या सर्वांच्या एक दुःखदायक ही घटना असून सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली असे वाहतो। मी लहानपणाचे वर्गमित्र असल्यापासून पहिलीपासून ते 12वी पर्यंत आम्ही एकत्रच होतो। त्यानंतर आम्हाला एक देशाची सेवा करण्याची मनामध्ये इच्छा असल्यामुळे आम्ही रात्रंदिवस कष्ट करून दोघे आम्ही गरीब परिस्थितीतून वर आलो। दोघांनी एकाच भरतीमध्ये आम्ही भरती झालो। त्यानंतर तो गेला आर्मडला, मी गेलो इन्फंट्रीमध्ये। त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही आणि दुर्दैवाने आज ह्या क्षणी असा आमच्या दोघांची भेट झालेली आहे। चव्हाण फौजी याचं जे दुःखद त्याला वीरमरण आलं त्याबद्दल सर्व गावामध्ये शोककळा पसरलेलीच आहे। त्याचा जो स्वभाव होता तो सन्मान मिळावा असेल किंवा प्रत्येक व्यक्तीशी त्याचं जे बोलणं होतं ते सर्वसमावेशक होतं आणि त्यामुळेच प्रत्येक लहानपासून ते थोरापर्यंत सगळ्यांनाच त्याचं दुःख झालेलं आहे। पण मी एक सांगू इच्छितो की त्याने देशासाठी जे वीरमरण त्याला जे आलेलं आहे त्यामुळं येणारा जे पुढची पिढी आहे त्याच्यासाठी त्याने एक आदर्श घालून दिलेला आहे की आपण आपल्या देशासाठी लढलं पाहिजे आणि त्यामुळं भविष्यातल्या पिढीला सुद्धा एक आदर्श असा हा विक्रम चव्हाण याने घातला।